माझे नाव प्रीत घनश्याम राऊत आहे. मी आता 4थ्या वर्गात आहे. आज 6 डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. महामानवाचा एकच आदेश, लाजून मोठे होऊ नका तर वाचून मोठे व्हा. माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम प्राणपणाने पूर्ण करा. जर तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगविल तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल. असा संदेश देणाऱ्या महामानवाला मी त्रिवार वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. या महामानवाचे नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मऊ या मध्य प्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात त्या काळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महान कुटुंबात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते 14वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावाचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते. त्यांनी आपल्या मुलांना शिकण्यासाठी प्रेरणा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले. 1907 मध्ये मॅट्रिक परीक्षा यशस्वीरित्या पार केली. 1908 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला. 1906 मध्ये यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई भिकारी धोत्रे यांच्या बरोबर झाला. अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांनी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी 25 रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. या जोरावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक पदव्या संपादन केल्या. डॉक्टर बाबासाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना अनेक क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान व माहिती असल्याने होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता व कायदे अशा विविध भाषांमध्ये क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब दीनदलितांच्या, श्रमिकांच्या, शोषितांच्या, विस्थापितांच्या, अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलित गात्र झालेल्या मनामनातून समाज क्रांतीचे स्फुलिंग चेतवून डॉक्टर आंबेडकर यांनी मुरदार झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र त्यांनी उपेक्षित समाजाला देण्याचे काम केले. त्यासाठी त्यांनी उपेक्षित समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो तो पिणार तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे. म्हणून हे शिक्षण अतिशय व दर्जेदार गुणवत्तेचे असावे असे ते लोकांना सांगत. त्यामुळे मला म्हणावेसे वाटते, जातीभेदाची भिंत तोडली, अनियतीशी नियतीची युद्ध लढली. बाबासाहेब तुम्ही स्वतः म्हणूनच ही क्रांती घडली. त्यांनी दीनदलितांसाठी अनेक सत्याग्रह केले. मार्चच्या 14 तळ्याचा सत्याग्रह,
काळाराम मंदिर सत्याग्रह हे केलेले त्यांचे कार्य प्रसिद्ध होते. त्याचबरोबर त्यांनी पुणे करार यावरही सही केली. 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आले. जाता जाता मला म्हणावेसे वाटते की धगधगत्या सूर्यापरी प्रकाश दिला, धगधगत्या सूर्यापरी प्रकाश दिला, आपल्या तेजाने भारत देश प्रकाशमय केला, गोरगरिबांना अधिकार मिळवून दिला, गोरगरिबांना अधिकार मिळवून दिला. 6 डिसेंबर 1956 साली अज्ञानसूर्य आपल्याला सोडून गेला, अज्ञानसूर्य आपल्याला सोडून गेला. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.